नवोदय जय भीम मित्रांनो. आज आपण गेल्या वेळी आपण पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी याचा अर्थ आपण पाहिला होता. आज आपण त्याच्या पुढचं शील जे आहे अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी या शिलाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आणि सोबतच गेल्या वेळी जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा संदर्भ होता आपल्याला सुत्तपिटक खुद्दक निकाय, खुद्दक निकायामध्ये खुद्दकपाड, खुद्दकपाडामध्ये दस सिक्खापदं ह्या संदर्भ आहे त्याचा, जिथे आपल्याला हे म्हणजे पाणाती पाता वेरमणी सिक्खापद म्हणजे 10 जे शिला आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तर हीच माहिती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे रायटिंग स्पीचेस आहेत त्याचा खंड 16 पान नंबर 733 वरती ही माहिती आपल्याला मिळते. तर हा गेल्या वेळी आपण पाहिलेलं होतं. आज आपण दुसरं शील जे आहे जे अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी ह्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा खूप महत्त्वाची बोलणं झालं तर बरेचसे उपासिका हे ज्याचा उच्चारण करताना खूप चूक करतात. ते म्हणतात की अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. यातला दिन्न हा या ठिकाणी दाना असा शब्द पाहिजे. अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं, आणि इथे पदं इथे लक्ष घ्या, सिक्खापदं. काही जण मचा उच्चार करतात सिक्खापदं, म्हणजे पाली म्हणजे मराठीमधला जो आपण अनुस्वार ते मंग असं करतो तो पालीमध्ये न करता सिक्खापदं समादियामी अशा प्रकारे उच्चारण होणं गरजेचं आहे. तर अदिन्ना दाना म्हणजे काय, तर साधारणतः न दिलेली किंवा मालकाने न अर्पित केलेली वस्तू स्वीकारणे किंवा घेणे हा अदिन्ना दानाचा थोडक्यात अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे चोरी करणे, दरोडा घालणे, अपहार करणे किंवा लांबवणे, एखादी वस्तू लांबवणे असा त्याचा अर्थ होतो. सोबतच याचा अर्थ असाही होतो की दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी यापैकी पालीमध्ये लिहिलेलं आहे अदिन्नं आदियती म्हणजे न दिलेले ग्रहण करणे. ह्याच्यात असं पण होतं की हा शब्द 3 घटकांपासून बनलेला आहे. अ म्हणजे नकारार्थी अर्थाने हा पालीमध्ये घेतला जातो, तर त्याचा अर्थ होतो नाही किंवा नसलेले असा होतो. दिन्न म्हणजे दिलेले किंवा अर्पित केलेले, गिवेन असा त्याचा अर्थ आहे दुसरा. आणि आदान म्हणजे स्वीकारणे, धारण करणे किंवा घेणे. ह्या सर्व घटकांना म्हणजे या तिन्ही शब्दांना जर एकत्रित केलं तर ह्याचा अर्थ होतो अदिन्ना दान म्हणजे मालकाच्या इच्छेविरुद्ध किंवा त्याच्या परवानगीशिवाय त्याची मालमत्ता स्वतःकडे घेणे असा त्याचा अर्थ होतो. अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. अदिन्ना दानाचे समानार्थी शब्द कुठले आहेत, त्याला जोडून कुठले शब्द आहेत, तर थेय्य म्हणजे चोरिका असा शब्द आपल्याला मिळतो, म्हणजे चोरी करण्याची क्रिया. आणि परसंहरण असा एक शब्द भेटतो, त्याचा अर्थ होतो दुसऱ्याची मालमत्ता बळकावणे. अदिन्ना दानाचे विरुद्धार्थी शब्द कुठला आहे, तर दिन्ना दाना म्हणजे मालकाने इच्छेने दिलेली वस्तू स्वीकारणे. आपल्याला अठ्ठकथा जेव्हा आपण अभ्यास करतो त्या अठ्ठकथेमध्ये अदिन्ना दानाचं थोडंफार विश्लेषण आपल्याला सापडतं. ते विश्लेषण असं आहे, अदिन्ना दानं पहायती एत्थ अदिन्नस्स आदानं अदिन्ना दानं परसंहरं थेय्यं चोरिकाती उत्तम होती. म्हणजे अदिन्ना दानापासून अलिप्त राहणे म्हणजे पहायत आपल्याला आपला शब्द भेटतो की सोडून देण्याचा होतो अर्थ. दुसऱ्याच्या मालकीची त्याने न दिलेली वस्तू घेणे म्हणजेच अदिन्ना दान होय. याला दुसऱ्यांच्या मालमत्तेचे हरण करणे म्हणजे दुसरा आपला जो शब्द होता परसंहरण हा होतो. थेय्य किंवा चोर किंवा चोरिया असे म्हटले जाते. बौद्ध परंपरेमध्ये ह्याचं महत्त्व काय किंवा धम्मपदेमध्ये आपला बौद्ध धम्मातील पंचशील हे सगळ्यांना माहिती आहे की दुसरं शील आहे, याच तत्वावर आधारित आहे. अदिन्ना दाना वेरमणीचं सिक्खापदं आपण गेल्या वेळेस वेरमणीचं पण अर्थ समजला आहे, सिक्खापदं आणि समादियम यांचा संपूर्ण अर्थ आपण समजलेला आहे. तर ह्या शिलाचा संपूर्ण अर्थ काय होतो, मी न दिलेली वस्तू घेण्यापासून
किंवा चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याचे नियम किंवा शील स्वीकारतो किंवा ही प्रतिज्ञा करतो, असा याचा अर्थ होतो. अदिन्नदानांती एथ अदिन्नंती परिपरगहितं यथ परो यथा कामकारितं अपजंतो अदंडहार अनुपवज्यो च होती तस्मिन् परिपरिगहिते परपरिगहित संयिनो तदा दायक उपकम्म कम्मं समूहठापिका कायवची द्वाराणं अन्यतर द्वारपय्यवता एव थेय चेतना अदिन्नदानं. हा पालीमधला थोडा विश्लेषण म्हणून सांगितलं गेला अर्थ की अदिन्नं म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू ज्याबद्दल दुसरा व्यक्ती स्वेच्छेने जसे वागू इच्छील तसे वागू शकतो, तो शिक्षेस पात्र नाही आणि ज्याची निंदा करता येत नाही. दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूबद्दल दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आहे असे जाणून ती वस्तू घेण्याच्या उपक्रमास प्रवृत्त करणारी काया म्हणजे शरीर किंवा वची म्हणजे वचन या दोन द्वारांपैकी एकाद्वारे घडणारी जी चोरीची चेतना ध्येय चेतना म्हणजेच अदिन्नदान होय. त्याच्यासोबत अजून असं आपल्याला माहिती भेटते की जर अजून त्रिपिटकामध्ये आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अजून अशी माहिती भेटते की अदिन्नं म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू ही आपण कंटिन्युटी घेतोय. जेव्हा एखादी व्यक्ती ती वस्तू दुसऱ्याची आहे असे स्पष्टपणे जाणते. लक्षात घ्या, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जी व्यक्ती अशी एक व्यक्ती आहे की दुसऱ्याची वस्तू आहे असं तिला स्पष्टपणे जाणवते, तिला माहिती आहे, ती घेण्याचा मानसिक उपक्रम किंवा प्रयत्न करते आणि त्या कृतीसाठी शरीराचा किंवा वचनाचा उपयोग करते. शरीराचा म्हणजे हात पाय ज्यांचा उपयोग करते, तसं वचनाचा म्हणजे एखाद्याला धमकी देणे, फसवणूक करणे अशा प्रकारे. तेव्हा त्या क्षणी मनात जी चोरीची चेतना उत्पन्न होते तिलाच अदिन्नदान असे म्हणतात. म्हणजे तुमच्या मनामध्ये चोरीची जी भावना निर्माण होते, समोरची जी वस्तू आहे ती आपली नाही तर दुसऱ्याची ही जाणीव असतानाही आपण जेव्हा ती वस्तू घेतो वाचेद्वारे किंवा वाचेद्वारे म्हणजे फसवणूक काय म्हणतात त्याला धमकी देणे असं तो वाचिक आणि काय म्हणजे शरीराच्या आधारे आपण जेव्हा ही वस्तू घेतो तेव्हा ती होते अदिन्नदान आणि ती चेतना निर्माण होते घेण्याची. ही कृती पूर्ण होते किंवा नाही हे दुय्यम आहे. म्हणजे ते घेणं किंवा न घेणं हे दुय्यम आहे, पण ती चेतना तुमच्या मनामध्ये आपण गेल्या वेळी पण पाहिलं चेतना चा अर्थ पाहिला होता. तर इथे मग आता पुढे येऊन तो येणारच आहे. तर जी चेतना निर्माण होते त्यालाच आपण प्राथमिक बाब आहे की चोरी करण्याची मनामध्ये निर्माण झालेली प्रथमतः ती बाब आहे. भगवान बुद्धांनी चोरीऐवजी अदिन्नदान असा का शब्द वापरला हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. ह्याच्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जर भगवान बुद्धांनी फक्त बाह्य कृती म्हणजे चोरी करणे थांबवायची असते तर त्यांनी चोरी करू नका असे सरळ सांगितलं असतं, पण त्यांनी अदिन्नदान असा गहन शब्द का निवडला त्यामागचं कारण असं आहे की चोरी ही केवळ एक बाह्य क्रिया आहे जी हाताने पायाने किंवा शरीराने केली जाते, परंतु अदिन्नदान ही एक मानसिक वृत्ती आहे. चोरीला कारणीभूत असलेला लोभ, असंतोष, वासना आणि आसक्ती हे मनात उत्पन्न होतात आणि म्हणूनच भगवान बुद्ध बाह्य गुन्ह्यापूर्वी मानवी मनाचे या आजारावर उपचार आणतात. त्यांचे म्हणणे असे की प्रथम मन माणसाकडून चोरी करते, नंतर हात किंवा इतर इंद्रिय आपल्या जी इंद्रिय आहेत ते चोरीचे कारण बनतात. म्हणून त्यांनी कृतीपेक्षा मनाच्या मुळाशी असलेल्या अदिन्नदान म्हणून संबोधला हा शब्द उच्चारलेला आहे. का उच्चारला समजला आपल्याला की चोरी ही बाह्य कृती आहे, पण अदिन्नदानाचा भगवान बुद्धांचा मूळ उपदेश आहे की त्याच्यामधून तुम्हाला बाह्य जी कृती होते ती कृती तर आहेतच, पण तुमच्या मनामध्ये जी निर्माण होणारी जी कृती आहे त्याला थांबवण्यासाठी हा शब्द आपण इथे भगवान बुद्धांनी वापरलेला आहे. तर अदिन्नदानाचे 3 अकुशल मुळे आहेत. पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे लोभ, ग्रीड त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. जेव्हा मन विचार करते ही वस्तू माझी नाही पण ती मला हवी आहे, तिथूनच अदिन्नदानाची सुरुवात होते. दुसरं आहे कारण द्वेष किंवा राग. जेव्हा एखाद्याबद्दल द्वेष वाटतो किंवा त्याच्याबद्दल सूड उगवायचा असतो
तेव्हा त्याची मालमत्ता हिरावून घेतली जाते. आणि तिसरं कारण आहे मोह. जेव्हा चोरीचे दूरगामी परिणाम कळत नाहीत किंवा याने काही फरक पडणार नाही असा जेव्हा भ्रम होतो, तेव्हा ही कृती अदिन्नदानाची घडते. तर हे झाले 3 कारण: लोभ, द्वेष आणि मोह. तिसरं आहे अदिन्नदाना म्हणजे चोरी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले 5 घटक आहेत. 5 घटक कुठले आहेत? तर पहिली अट आहे की ती वस्तू स्पष्टपणे दुसऱ्याच्या मालकीची असते हे माहीत असणे. दुसरं, ती घेणाऱ्या व्यक्तीला हे स्पष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे की ही वस्तू माझी नाही तर ती दुसऱ्याची आहे. हे 5 घटकांपैकी हे दुसरा घटक. तिसरा घटक, त्या व्यक्तीच्या मनात चोरी करण्याची ठाम इच्छा उत्पन्न झाली असेल. आणि चौथी आहे, ती व्यक्ती ती वस्तू घेण्यासाठी शारीरिक किंवा वाचिक प्रयत्न करते. आणि पाचवी अट आहे, या प्रयत्नाच्या फलित रूपाने ती वस्तू तिला प्रत्यक्षात मिळते. असे 5 घटक आहेत. यावरून हे स्पष्ट होते की जर एखादी व्यक्ती चुकून किंवा गैरसमजामुळे दुसऱ्याची वस्तू घेऊन बसली, परंतु ती दुसऱ्याची आहे हे तिला माहीतच नव्हते, तर ती चोरी ठरत नाही. एखादी व्यक्ती दुसऱ्याची म्हणजे एखादी वस्तू इथं पडलेली आहे तर दुसऱ्या कोणाची आहे त्याला कोणा माहीतच नाही तरी पण ती घेते. ह्याचा वेगळा अर्थ असा आहे की आपण कळत म्हणजे समजा एखादी वस्तू पडली आपल्यासमोर, ती घेतो आपण, पण ते घेताना आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते की ही वस्तू दुसऱ्या कोणाचीच नसेल, अशीच पडलेली आहे, तर मी घेतलं काय हरकत नाही, असं आपल्या मनामध्ये भावना होते. तर इथे सांगितलं आहे की ती चोरी ठरत नाही, परंतु ती त्यावेळी तुमच्या मनामध्ये चोरीची चेतना किंवा चोरीची भावना निर्माण होत नाही आहे ती मनामध्ये. आणि पण जेव्हा ती वस्तू दुसऱ्याची आहे हे माहीत असतानाही आपण ती वस्तू घेतो, तेव्हा ती चोरीची चेतना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळेच ते अकुशल कर्म घडतं. दोन कर्म घडली. एक कर्म असं होतं की चोरीची भावना मनात नाहीये, दुसऱ्याची वस्तू आहे तीही माहीत नाही, तेव्हा आपण ती घेतो, ते झाली एक ते कर्म. आणि वस्तू दुसऱ्याची आहे माहीत असतानाही ती वस्तू वाच्याने किंवा कायेने आपण ती घेतो, बळजबरीने घेतो, कशी घेतो पण घेतो, ती झाले अकुशल कर्म. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, चेतनाहं भिक्कवे कम्मं वदामी, मी चेतनेलाच कर्म म्हणतो. हा आपला गेल्या पाणातिपातामध्ये पण हा अर्थ आपण घेतला होता आणि इथेही तो अर्थ घेतलेला आहे. आता अदिन्नदानाचे 5 प्रकार आहेत. कुठले आहे? पहिला प्रकार म्हणजे थेय्य, गुप्तपणे लपून चोरी करणे, जसे पाकिट किंवा दागिने चोरणे, आपण त्याला माहितीच आहे. दुसरा प्रकार आहे पसय्य म्हणजे बळजबरीने धमकी देऊन वस्तू हिसकावून घेणे, जसे दरोडा किंवा गुन्हे किंवा लूटमार करणे. तिसरा प्रकार आहे पटिच्छन्न म्हणजे फसवणूक किंवा कपटाने वस्तू मिळवणे, जसे खोटी कागदपत्र तयार करणे किंवा मालमत्ता हस्तांतरित करून आपण ती घेतो. ते आपल्याला सगळं माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी शासकीय म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आपली कागदपत्रामध्ये हेरफार करून दुसऱ्याची जमीन आपल्याच नावाने खपवून आपल्या नावाने करणे, अशा प्रकारची चोरी सांगितलेली आहे. चौथा प्रकार आहे परिकप्प म्हणजे कपटी योजना रचून दीर्घकालीन फसवणूक करणे, जसे शेअर बाजारातील फसवणूक किंवा बनावट उत्पादन विकणे. पाचवा प्रकार आहे कुसावकार म्हणजे किरकोळ तुच्छ वस्तू न दिलेला घेणे. हे दर्शवते की अगदी लहान लहान वस्तूंची चोरी सुद्धा अदिन्नदानाच आहे. म्हणजे हे 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार सांगितला आहे थेय्य, दुसरा प्रकार आहे पसय्य, तिसरा आहे पटिच्छन्न, चौथा आहे कुसावहकार आणि पाचवा आहे परिकप्प कुसावहकार. असे 5 प्रकार आहेत. वेदना यांच्या म्हणजे अदिन्नदानाचा वेदनाशी काय संबंध आहे किंवा मानसिक भावनेशी काय संबंध आहे ते आपण पाहूया. मानसिकदृष्ट्या चोरी करताना व्यक्तीच्या मनामध्ये 3 प्रकारच्या भावनांपैकी कोणतीही एक भावना उत्पन्न होते किंवा उपस्थित असते. नंबर 1, कधी तिला चोरी करताना आनंद, उत्साह किंवा समाधान वाटते, ही झाली सुखवेदना, ज्याला आपण म्हणतो की जसे मोठा आर्थिक फायदा होतो, तो एक आहे. दुसरा आहे कधी तिला सतत भीती, तणाव, चिंता किंवा पश्चाताप होतो, ही दुःखद भावना आहे. जसे म्हणजे चोरी केल्यानंतर पकडले जाण्याची भीती आहे, अशा प्रकारची भावना. कधी कधी तर ही भीती
अगदी सवयीने कोणतीही विशेष भावना न बाळगता तांत्रिकपणे करणे म्हणजे सुख असुख अदुःख ही भावना. जसे अगदी हे नगण्य एकदम म्हणजे काही केलं काही फायदा नाही म्हणजे रेग्युलर आपण जे करतो तसंच अगदी सवय लागते. काही लोकांना बघा आजार असतो चोरी करण्याचा, त्याच्यामध्ये त्यांना मला वाटतं पिक्चर कुठला तरी आहे आपला सिद्धार्थ जाधव त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत की त्यांना तो आजार झालेला असतो. प्लीज कमेंट करा, तर माझ्या नाव मला लक्षात येत नाहीये. त्याच्यावर मकर अनासपुरे पण आहे. तर सिद्धार्थ जाधव यांना चोरी करण्याचा आजार असतो. तर ही असुखद अदुःखद भावना आहे. म्हणजे त्याला त्याच्यात काही म्हणजे तो आजार असल्यामुळे एक प्रकारचा आजार आहे, त्यांना त्याच्यातलं काही वाटत नाही. म्हणजे असुखद अदुःखद भावना. हे आता आठवलं म्हणून लगेच सांगितलं. अदिन्नदानाचे कर्मविपाक म्हणजे त्याचा दुष्परिणाम काय आहे, तर त्याचे अत्यंत भयंकर आणि दुःखदायी असतात त्याचे परिणाम. एक तात्कालिक परिणाम असतो म्हणजे मनात सतत अशांती, अपराधीपणा, भीती आणि अविश्वास या भावना उत्पन्न होतात. त्या व्यक्तीला कधीही निश्चितता मिळत नाही. 2. दीर्घकालीन परिणाम. चोरीने आपलेली संपत्ती कायम टिकत नाही, ती लवकरच नष्ट होते किंवा चोरीला जाते, पाण्यानं वाहून जाते, आगीत जळतं किंवा सरकारी दंडात जाते. तसेच समाजात त्या व्यक्तीचा विश्वास कायमचा कमी होतो आणि तिला संशयाच्या वातावरणात जगावे लागते. 3रा परिणाम आहे भविष्यातील परिणाम, त्याला आपण पुनर्भव म्हणतो. कर्माच्या नियमानुसार अदिन्नदान करणाऱ्या व्यक्तीचा भविष्यातील जन्मी अत्यंत दारिद्र्य, भोग साधनांचा अभाव आणि हीन अवस्था प्राप्त होते. ह्याबद्दल मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. जेव्हा आपण पुण्यानुमोदनमधली एक गाथा म्हणतो, इदन्नो यातनं होतो सुखिता होतो यातू, ह्यामधली संपूर्ण जी गाथा आहे त्या गाथेचा संदर्भ तुम्हाला बिंबिसाराच्या गोष्टी म्हणजे बिंबिसार राजाच्या आधीचे जे नातलग झाले त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतो हा संदर्भ. त्यांनी काय केलं की एखाद्या दानामधून स्वतःचा कट मारला. म्हणजे त्यावेळेचे जे बुद्ध होते त्या बुद्धांना मिळालेल्या दानात त्यांना कट मारला म्हणजे तरी चोरी केली थोडीफार आणि त्या गुन्ह्याचा म्हणजे त्या केलेल्या कृत्याचा दुष्परिणाम असा झाला की ते पेत योनीमध्ये गेले आणि कित्येक कल्प ते त्या पेतवणीमध्ये राहिले. हा संदर्भ तुम्हाला त्रिपिटकामध्ये मिळेल. जेव्हा आपण अदिन्नदान म्हणजे पुण्यानुमोदनची गाथा म्हणतो तर ती त्यासाठीच म्हणली जाते की आमच्या पितरांना जे आमचे जे पूर्वज आहेत त्यांना सुगती लाभो यासाठी आपण ती गाथा म्हणतो. पण त्याचा हा संदर्भ इथे भेटतो. म्हणजे अदिन्नदाना किती भयंकर असतो त्याचा हा एक पुरावा आहे किंवा हा संदर्भ आहे. ते मी नंतर तिरकुट सुत्त घेणारच आहे. त्या तिरकुट सुत्तामध्ये याचं विश्लेषण पूर्णतः करणार आहे. फक्त हे आठवलं म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. अदिन्नदान टाळण्याची असंख्य फळ म्हणजे कुशल कर्माचे परिणाम काय आहे ते सांगूया आपण. जी व्यक्ती हे शील पाळतो म्हणजे अदिन्नदानाची शील पाळतो तिला अनेक प्रकारचे उत्तम फळे प्राप्त होतात. म्हणजे पहिलं एक, तिला महान संपत्ती, विपुल धनधान्य आणि अनंत भोग साधने प्राप्त होतात. 2, ज्या भोग साधनांची तिला अपेक्षा नसते ती देखील तिला प्राप्त होतात आणि मिळालेली संपत्ती टिकाऊ, स्थिर आणि सुरक्षित असते. 3, राजाचा कर, चोर, पाणी, अग्नी किंवा अप्रिय वारस यांच्यापासून तिच्या संपत्तीचे रक्षण करते. 4, तिला इच्छित वस्तू लवकर प्राप्त होतात आणि तिला कधीही माझ्याकडे काही नाही अशी भावना येत नाही. 5, समाजात ती आदरणीय, उत्कृष्ट आणि प्रिय बनते आणि तिला पूर्ण सुखाने निश्चितपणे जीवन जगता येते. ह्या 5 कुशल भावना अदिन्नदानाच्या शीलाच्या पालनामुळे मिळते. अदिन्नदान ही केवळ संपत्ती चोरी नव्हे, म्हणजेच ते सूक्ष्म रूप आपण बघूया. बहुतेक जणांना वाटते की एखाद्याच्या भौतिक मालमत्ता, पैसे किंवा दागिने घेणे म्हणजेच अदिन्नदान. म्हणजे एखाद्याची वस्तू माझी मालमत्ता आहे, दागिने आहेत, मालमत्ता आहे किंवा जमीन आहे अशा प्रकारचं ते चोरी करणे म्हणजे अदिन्नदान आहे. पण त्याचे सूक्ष्म रूप अत्यंत विस्तृत आणि धोकादायक आहेत. दैनंदिन जीवनात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण चोरी समजत नाही पण त्या अदिन्नदानाच आहेत. पहिलं एक, विश्वासाची चोरी.
एखाद्याचा विश्वास संपादन करून त्याचा गैरवापर किंवा विश्वासघात करणे ही पण एक चोरी आहे. वेळेची चोरी. तुम्हाला एखाद्याने म्हणजे तुमच्या तुम्हाला ऑफिसमध्ये आहात, ऑफिसमध्ये असताना तुम्हाला ऑफिसिंग आवरमध्ये तुम्हाला फक्त ऑफिसचीच कामं करायची आहेत, पण त्या वेळामध्ये जर तुम्ही वेगळी कामं करत असाल ती पण एक चोरीच आहे. त्याच्यावरती मला अजून एक आठवलं, ते म्हणजे आज बौद्ध समाजामध्ये होणारी जी विवाह पद्धत आहे, म्हणजे लग्न होतात, ती लग्न पत्रिकेमध्ये टाईम असतो, दुपारचा 12 असतो, संध्याकाळची 5 असते वेळ. पण दुपारचे 12चं लग्न मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही अनुभव येत असाल. दुपारचं 12चं लग्न असेल तर मंडळी 11:30 12 वाजेपर्यंत 11:30पर्यंत येणं अपेक्षित आहे. 12 वाजता लागणं अपेक्षित असतानाही लग्न 2-3 वाजता लागतात. संध्याकाळची लग्न असेल 5चं टायमिंग, तर संध्याकाळी 8-9 वाजतात. ज्या नियोजन करतात म्हणजे ज्यांनी पत्रिका छापली किंवा जे आयोजक आहेत ते दुसऱ्यांची वेळ चोरतात आहेत. हे एक आदिंना दानाच आहे. हे आपल्याला समजत नाही आहे, पण त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या वेळेची तुम्ही चोरी करता आहात. हा सर्वात मोठा शिलाचा भंग करताय आणि त्यात लग्न समारंभामध्ये तुम्ही पंचशिलेचं वाचन करता आहात. किती चुकीची किंवा वेगळी म्हणजे द्विधा परिस्थिती आहे. आपण एखाद्या श्रोतागणांची म्हणजे जे उपस्थित असणारे पाहुणे मंडळींची तुम्ही वेळ चोरताय आणि त्यावरून सांगता की मंगल विवाह प्रसंग काय असतो शब्द वापरताय तुम्ही. हे एक चोरी आहे. हे कधी समजणार आहे आपल्या समाजाला? आपण दुसऱ्यांची वेळ चोरू नये, कारण ते संपूर्ण आपला वेळ म्हणजे तुमच्यासाठी ते राखीव ठेवलेली वेळ आहे. आपले कामकाज बाजूला ठेवून आलेले आहेत आणि अशा वेळी तुम्ही जे लग्न लावता आहात ते संध्याकाळी 8-9 वाजता लावतात आहेत. त्यानंतर जेवणार कधी, माणसाने जाणार कधी आपापल्या घरी, किंवा दुपारची लग्नाची वेळ ठेवली तर दुपारचं लग्न तुम्ही 1:30-2 वाजता लावता. मंडळी तुम्हाला भेट कधी देणार, जेवणार कधी आणि ते आपापल्या घरी जाणार कधी? मुंबईसारख्या परिसरामध्ये जर लग्न असेल तर मेगा ब्लॉक असतो रविवारचा. त्या मेगा ब्लॉकामध्ये माणसं जाणार कधी? त्यांचं संपूर्ण नियोजन तुमच्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त होतंय. ही जी कल्पना साधी येत नाही आहे, हे सर्वच ती दुःखदायक गोष्ट आहे. तर ही आदिनादाना हा तुम्ही शिलाचा मोठ्या पद्धतीने भंग करताय किंवा तुझे पाळत नाही किंवा आचरण करत नाही आहे. तर श्रमाची चोरी म्हणजे एखाद्या कामगाराच्या किंवा आपल्या सहकार्याच्या श्रमाचा योग्य मोबदला न देणे, त्याचा पगार राखून ठेवणे ही एक चोरी आहे. बौद्धिक कल्पने चोरी ही तर आपल्या सर्वांच माहिती आहे की व्हॉट्सअपवरती आलेले मेसेज हे दुसऱ्या कोणाचे जरी आलेले मेसेज आपल्या नावाने ते कॉपी करायचं, एडिट करताना ज्यांनी लेख लिहिला त्याचं नाव काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी स्वतःचं नाव टाकणं ही एक चोरी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, ती आज सरस चालू आहे. भावनांची चोरी म्हणजे एखाद्याच्या प्रेमाचा किंवा मैत्रीचा आपल्या स्वार्थासाठी त्याचा वापर करणे ही एक चोरी आहे. उदाहरणार्थ आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आपण ट्रेंड पाहतो की एकाच मुलाचे काही मुली गर्लफ्रेंड्स असतात, एका मुलीचे काही मुलं बॉयफ्रेंड्स असतात. अशा प्रकारच्या भावनांची चोरी करणे म्हणजेच ती चोरी आहे. सार्वजनिक निधी व कराची चोरी. आता सार्वजनिक निधीबद्दल आधी बोलूया आपण की समजा कुठली तरी भावकी मंडळ आहे किंवा समाज मंडळ आहे किंवा कुठलं तरी मंडळ आहे, ते मंडळ ठरवतं की आता ह्या कार्यक्रमाला आपल्याला एवढा निधी जमवायचा आहे. तो निधी जमतोही, पण त्या निधीचा वापर त्याच कार्यक्रमासाठी होतो का अन्य कार्यक्रमासाठी होतो हे बघणं गरजेचं आहे. माझे एक ओळखीचे त्यांनी सांगितलं होतं की समाजातला 100 रुपये घेणे आणि समाजातलं चाराणे घेणे, 100 रुपये घे किंवा चाराणे घे म्हणजे ही एक चोरीच आहे. ती कधीही करायची नाही. समाजाचा पैसा समाजासाठीच वापरायचा, त्या स्वतःसाठी वापरायचा नाही, स्वतःच्या ह्यासाठी वापरायचा नाही. किंवा एखादा जो कार्यक्रम असतो, समजा आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो आपण जयंती उत्सव होतात. त्या जयंती उत्सवामध्ये जयंतीचे कार्यक्रम कमी आणि नाच गाण्यासाठी उधळणारे पैसे जास्त असतात. ती एक चोरी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या कामासाठी घेतलेले पैसे आणि कुठेतरी दुसरीकडे वापरता आहात, ही एक चोरी आहे. तर ते आहे कराची चोरी. आपण बऱ्याच जण बघतो की आपल्याला शासनाने दिलेले जे कर आहेत
त्या कर न भरणे ही एक चोरी आहे. पर्यावरणाची चोरी म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, जलवायू प्रदूषण ज्यामुळे पुढील पिढ्यांचा हक्क हिरावून जातो, ती एक चोरी आहे. डिजिटल व सायबर चोरी आहे. ऑनलाईन बँकिंग फसवणूक, ID चोरी, डेटा चोरी, सॉफ्टवेअर कॉपीराईट उल्लंघन हे सर्व चोरीचेच प्रकार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आता AIची झालं आहे. AI साधनांद्वारे दुसऱ्याची साहित्य शैली, विचार आणि सामग्री कॉपी करून स्वतःचं म्हणून साधन, म्हणजे आज हे ट्रेंडच झालेलं आहे. एखादी फेसबुकवरती कुठल्या ह्याच्यावरती माहिती घ्यायची, ते माहितीला आपल्यानुसार ते चेंज करायचं आणि ते चेंज करून स्वतःची ती प्रतिकृती आहे म्हणून दाखवणं ही एक चोरी आहे. म्हणजे ह्या सर्वांचे मूळ एकच आहे, म्हणजे जी वस्तू, वेळ, विश्वास, निधी किंवा श्रम तुम्हाला इच्छेने दिले नाही किंवा ते घेतले नाही, म्हणजे एक चोरी आहे, हे आपल्याला इथे समजतं. अदिन्नदानाचा कुटुंबावर होणारा दुष्परिणाम कुठला, तो आपण पाहूया आता. एक कुटुंब केवळ पैसा किंवा संपत्तीवर चालत नाही, तर ते कुटुंबातील सदस्यांच्या परस्परांच्या विश्वासावर चालते. जर घरातील संपत्ती अप्रामाणिकपणा, फसवणूक, सार्वजनिक निधीचा गैरवापर म्हणजे जे आता आपण सांगितलं ते, किंवा भ्रष्टाचारातून आली असेल, तर त्या कुटुंबात वाढणाऱ्या मुलांच्या मनात ही भावना निर्माण होते की प्रामाणिक राहिल्याशिवायही यश मिळवता येते. हे सर्वात चुकीचं आहे. ही भावना त्यांच्या मनावर निर्माण होते की आपला बाप, आपले जे वडील आहेत, आपली जी आई आहे, ही भ्रष्ट मार्गातून आपल्याकडे पैसा आणते आणि त्याच्यातून आपण ही कमाई करतो आहोत, म्हणजे ते जगतो आहोत. हळूहळू कुटुंबातील सत्य, करुणा आणि नैतिकता कमकुवत होऊ लागते. सदस्यांमधील परस्पर विश्वास संपतो. प्रत्येकजण प्रत्येकाकडे शंकेने पाहू लागतो आणि हे कुटुंब बाह्यदृष्ट्या जरी सुखी दिसत असले तरी त्याच्या आतील पाया हा कोलमडलेला असतो. तुम्ही बरेच बघा की सॉरी टू से, पण आपण पाहतो की बऱ्याच आपले जे मित्र आहेत आपल्याबरोबर होते, ते काही वेळानं चांगल्या हुद्द्यावर लागले आणि त्या हुद्द्यावर लागल्यानंतर त्यांची सॅलरी वेगळी आणि सॅलरीपेक्षा त्यांचं राहणीमान हे वेगळंच आहे आपल्याला दिसतं. ते कुठल्या मार्गातून आलेलं आहे, तर भ्रष्ट मार्गातून आलेलं आहे. हे त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना समजू शकतो. पण ह्या लोकांचं आयुष्य बरोबर दिसतं चांगलं, पण त्यांच्या आतमध्ये काय चाललं असेल त्यांनाच माहिती असतं. घरामध्ये कधीही सुखशांती नसते. अशा घरामध्ये दिसायला तर आपलं सधन वाटतं, पण ते असतातच मनामधून कमकुवत झालेले असतात. हे असं एक कुटुंब आहे. त्यांची मुलंही बिघडलेली असतात, कारण त्यांना माहिती आहे की बापाने जर भ्रष्ट मार्गाने असलं तर आपण काय करणार त्याच्यातील. तर ही चुकीची शिकवण इनडायरेक्टली डायरेक्टली घरातले पाल्य आई वडील आपल्या मुलांना देतात आहेत. ह्याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. अदिन्नदानाचा राष्ट्रावरती आणि समाजावरती कुठला परिणाम होतो पाहूया. जर एखाद्या समाजात अदिन्नदान ही सामान्य प्रवृत्ती बनली तर त्या समाजाची अवस्था अशी होते. एक, व्यापाऱ्यांमधील विश्वास संपतो, म्हणजे वजन, मोजमाप, गुणवत्ता यात फसवणूक होऊ लागते. प्रशासन आणि शासन व्यवस्था पूर्णपणे भ्रष्ट होते. त्याचं लाच, गैरव्यापार आणि गुन्हेगारी वाढते. विशेषतः जेव्हा कार्यकर्ते किंवा पदाधिकारी कराचा पैसा, विकास निधी किंवा सार्वजनिक अनुदान स्वतःसाठी वापरतात, तेव्हा समाजातील रस्ते, शाळा, हॉस्पिटल, पाणी, वीज या मूलभूत सेवांचा ऱ्हास होतो. गरीब वस्तीतील नागरिक सर्वाधिक पिडले जातात. त्यांना शुद्ध पाणी, शिक्षण व आरोग्य या हक्कांपासून वंचित राहावं लागतं. हे आपल्याला सगळं माहितीच आहे. हे आपण पाहतोच आहे की जे आपण जो पैसा देतो तो सरकारला देतो आणि सरकार त्याचा योग्य विधी वापर करतो, निधी वाटप करतो आणि त्या निधीचा वरून जी निघालेला निधी खालपर्यंत 0 रुपयेपर्यंत किती राहते हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम त्या परिसरामध्ये, त्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये हे आपण अनुभवत आहोत. न्याय व्यवस्था कमकुवत होते आणि न्याय विकला जाऊ लागतो, ज्यामुळे गरीब आणि दुर्बळ घटक अधिक पिडले जातात. हे दुर्दैवाने आपल्याला खेदजनक म्हणावं लागतं की न्याय व्यवस्था ह्या भ्रष्ट त्याच्या न्याय प्रणाली ही खूप चांगली आहे, त्याला आपलं मतच नाही आहे, तर दुमत नाही आहे. पण
आतील असणारे जे कर्मचारी आहेत किंवा जे इतर जे कोण आहेत, तर त्यामुळे न्यायव्यवस्था विकला जाऊ शकतो. प्रामाणिक आणि न्यायप्रिय नागरिक असंही वाटू लागतात. प्रामाणिक आणि न्यायप्रिय नागरिक जे आपल्यासारखे काही तुमच्या आमच्यासारखे जे न्यायप्रिय आहेत, जे धम्मानुसार वागू इच्छितात, ते लोकांना अप्रिय वाटू लागतात. असा समाज बाहेरून समृद्ध किंवा विकसित दिसू शकतो, पण आतून तो पूर्णपणे पोकळ आणि अस्थिर बनतो. जसे आपण कुटुंबाने पाहिलं तसं ही अवस्था आहे. त्याची अर्थव्यवस्था कोलमडते आणि राष्ट्राची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा ही घसरते. आदिनादानाचे निराकरण भगवान बुद्ध सांगतात की भगवान बुद्ध आदिनादानाचे उपाय पण सांगतात की ते न केल्यामुळे काय होऊ शकतं, किंवा 4 महान उपाय काय सांगतात की भगवान बुद्ध फक्त हे करू नका असे सांगून थांबत नाही, तर ती कृती का होते, त्यामागची कारणं काय आहेत ह्याचा संपूर्ण आणि तो नष्ट करण्याचा ते मार्ग दाखवतात. ह्याच्यामधला पहिला उपाय आहे की तो संतोष. भगवान म्हणतात की संतोष हे सर्वोत्तम धन आहे. जेव्हा व्यक्तीला जे आहे त्यात समाधान वाटते, तेव्हा दुसऱ्याची वस्तू हिरावून घेण्याची तिची इच्छाच उत्पन्न होत नाही. म्हणजे मनामध्ये संतोष आणि समाधान असेल तर ती वस्तू जरी दुसऱ्याची असली तरी ती घेऊ वाटतच नाही आहे. दुसरा उपाय सांगितला भगवान बुद्धाने दान. उदारता आणि दानशीलता हा लोभाचा नेमका प्रतिपक्षी गुण आहे. दिल्याने मन प्रसन्न, रुंद आणि करुणामय बनते आणि चोरीची प्रवृत्ती आपोआप क्षीण होते. आपल्याला अनाथ पिंडक यांची कथा माहिती आहे, विशाखा यांची कथा माहिती आहे. त्याने दानाच्या शिलामधून हे दान पारमिता करून किती पुण्य अर्जित केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तिसरा उपाय आहे सम्यक आजीविका. हे आर्य अष्टांगी मार्गातली एक उपजीविका सांगितली आहे, सम्यक आजीविका. तर व्यक्तीने असा व्यवसाय निवडावा की जो प्रामाणिक, न्याय्य आणि इतरांची हानी न करणारा असेल. फसवणूक, लाच, चोरी, सार्वजनिक निधीचा गैरवापर किंवा शोषण यावर आधारित धंदा करणारी व्यक्ती आपोआपच आदिनादात गुंते. हे आपल्याला आता एवढं संपूर्ण विश्लेषण पाहिल्यानंतर आपण समजत आहे. चौथा उपाय सांगितला भगवान बुद्धाने ध्यान व शीलपालन. शील म्हणजे नैतिकता, हा ध्यानाचा पाया आहे. आदिनादान टाळल्याने मन निर्भय, शांत आणि स्थिर होते. स्थिर मनात समाधी म्हणजे एकाग्रता उत्पन्न होते आणि समाजातून प्रज्ञा म्हणजे विवेक बुद्धी किंवा अंतर्दृष्टी उत्पन्न होते, विकसित होते. ही प्रज्ञाच व्यक्तीला चोरीचे दूरगामी परिणाम दाखवते आणि ती चुकीची वृत्ती कायमची नष्ट करते. अशा प्रकारचे भगवान बुद्धाने हे 4 उपाय सांगितलेले आहेत. आत्मपरिणय म्हणजे जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करतो तेव्हा आत्मपरिणयासाठी काही मी प्रश्न निर्माण केले आहेत, ते पाहूया आपण. की प्रत्येक व्यक्तीने आपला नित्य जीवनात स्वतःला हे प्रश्न विचारलेच पाहिजेत. नंबर 1, मी कधी एखाद्याचा विश्वास तोडला आहे किंवा त्याचा गैरवापर केला आहे का? नंबर 2, मी माझ्या कर्मचाऱ्यास किंवा सहकार्यास त्याच्या श्रमाची योग्य किंमत दिली आहे का? नंबर 3, मी कधी दुसऱ्याची कल्पना, लेख, संशोधन किंवा संगीत स्वतःचे म्हणून सादर केले आहे का? नंबर 4, कामाच्या ठिकाणी मी दिलेला वेळ मी पूर्णपणे कामासाठी वापरतो का की त्याचा वैयक्तिक उपयोग करतो का? हे आपण सरळ पाहतोय. आणि 5, मी कधी कर चुकवला आहे का, मग टॅक्स चुकवला आहे का, किंवा बनावट कागदपत्र सादर केली आहेत का, किंवा मी कोणत्याही सार्वजनिक योजनेतील निधीचा गैरवापर केला आहे का? आपल्याकडे बऱ्याच योजना येतात, त्या योजनेचा गैरवापर केला आहे का? हा प्रश्न मी उत्पन्न केलेला आहे. 6वा प्रश्न आहे, मी कधी लाच दिली किंवा घेतली आहे का? ही गोष्ट लहान वाटते, छोटी वाटते, पण छोट्या गोष्टीचं मोठं रूपांतर होतं. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. आपण एखादा सिग्नल क्रॉस करताना हे आपल्याला अनुभवायला येतच. तर नंबर 7, मी सार्वजनिक सुविधा, नैसर्गिक संसाधने किंवा पर्यावरणाचा अतिवापर तर करत नाहीत ना. म्हणजे आज आपण पाहतोय बऱ्याच त्या ठिकाणी आज पावसाची किंवा आजच नव्हे तर बऱ्याच काळापासून आपण पावसाची अनिश्चितता पाहतोय. का पाहतोय की प्रचंड वृक्षतोडी आपण सर्वांनी करून ठेवलेली आहे. त्याचा दुष्परिणाम आता आपल्याला जाणवतोय. आज बऱ्याच ठिकाणी शेती पूर्ण होत नाही आहे. पाऊस हा आपल्याला म्हणजे आपण आषाढ पौर्णिमेपासून कार्यक्रम चालू केला, म्हणजे वर्षाव सुरू आहे. या वर्षावास कालामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आहे. पाऊस नसल्यामुळे शेती नाही आहे. ह्याचं कारण काय की आपण पर्यावरणाचा केलेला नाश
किंवा ऱ्हास केलेला आहे, ते आपण चोरीच केलेली आहे पर्यावरणाची, त्याचा हा दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. नंबर 8, मी परीक्षेत, व्यवसायात किंवा नातेसंबंधात कधी फसवणूक केली आहे का? मी एखाद्याचा मौल्यवान वेळ कधी अनावश्यकपणे वाया घालवला आहे का? आणि 10, मी एखाद्याच्या भावना, प्रेम किंवा आपुलकीचा स्वार्थासाठी गैरवापर केला आहे का? हे मी 10 प्रश्न निर्माण केलेले आहेत. या 10 प्रश्नांचं प्रत्येकाने सकारात्मकपणे उत्तर देण्याचा स्वतःलाच विचारा, की ह्या 10 कॅटेगरीमध्ये मी कुठे बसतोय का? किंवा मी कुठे बसते का? कारण अदिन्नादाना ही छोटी जरी गोष्ट, म्हणजे छोट्या गोष्टीवर सुरुवात होते, पण त्याचा उद्रेक खूप मोठा असतो. तर हे आहे आदिनादान आणि निब्बाण, म्हणजे अंतिम सत्याबद्दल आपण बघूया थोडं. बौद्ध धम्मातील शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिशिक्षांचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे शील. आदिनादाना टाळणे या शीलाचाच एक भाग आहे. शील म्हणजे नैतिकता ही पायरी चुकल्यास समाधी, शील चुकलं समाधी चुकली, म्हणजे कधीच स्थिर होत नाही. कारण चोरी करणाऱ्याच्या व्यक्तीच्या मनात सतत अपराधीपणा, भीती आणि चिंतेने त्याचं मन ग्रस्त असते. अशा अस्थिर मनास ध्यान लागू शकत नाही आणि समाधीशिवाय प्रज्ञा म्हणजे अंतिम सत्याचे दर्शन होऊ शकत नाही. प्रज्ञेशिवाय निब्बाणाची प्राप्ती अशक्य आहे. म्हणून अदिन्नादान टाळणे, म्हणजे आपण पहिलं पाणातिपाता पाहिलं, आता अदिन्नादान टाळणे म्हणजे केवळ एक नियम पाळणे नव्हे, तर आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, न्याय, विश्वास, करुणा आणि संतोष या पायावर आपले चारित्र्य उभारून शेवटी अंतिम मोक्षाकडे किंवा निब्बाणाकडे जाणारा हा पहिलाच म्हणजे हा दुसरा दृढ पाऊल आहे. पहिला आपण पाणातिपाता पाहिलेला आहे. सारांशमध्ये पाहूया, आपण शेवटाकडे आलेलो आहोत. धम्माचा अंतिम सारांश काय असेल तर, अदिन्नादाना वीरमणी या एका छोट्या शब्दसमूहाच्या सगळा मानवी सन्मान, न्याय आणि सामाजिक शांती गुंतलेली आहे. याचा अर्थ फक्त चोरी न करणे नाही, तर प्रत्येकाच्या मालकीचा, मेहनतीचा आणि वेळेचा आणि विश्वासाचा सन्मान करणे, लोकांच्या करातून आणि सार्वजनिक निधीतून मिळालेला प्रत्येक पैसा हा समाजाचा असून तो त्यांच्याच कल्याणासाठी खर्च करणे, स्वतःच्या खिशात न टाकणे ही प्रामाणिक जबाबदारी पार पाडणे, आपल्या अंतर्मनातील लोभ, असंतोष आणि आसक्ती यावर नियंत्रण ठेवणे, प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता, सत्यता आणि न्याय ठेवणे, आपल्या कमाईचा मार्ग प्रामाणिक आणि इतरांच्या कल्याणासाठी उपयुक्त असणे याची खात्री करणे, आणि नंबर 6 सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले मन एवढे उदार, करुणामय आणि समाधानी बनवणे की दुसऱ्याच्या वस्तू, पैसा किंवा हक्क घेण्याची कल्पनाच मनात उत्पन्न होऊ न देणे. जो हे व्यक्ती हे शील अंगीकारतो तो केवळ कायद्याचेच पालन करत नाही, तर तो समाजातील प्रत्येक जीवाचा हक्क, प्रतिष्ठा आणि विश्वास यांचे रक्षण करतो आणि स्वतःच्याच मनाला सर्वोच्च शांती प्रदान करतो. हे आज आपल्या अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामी या शीलातून आपण आज हा बोध घेतलेला आहे. तर आजच्या पुरतं एवढंच का आपण आज हे दुसरं शील घेतलेलं आहे. हे शील आपल्याला कसं म्हणजे अभ्यासा दृष्टीने कसं वाटलं हे प्लीज कृपया कमेंट करून सांगा. काही त्रुट्या असतील त्याही सांगा, त्यामध्ये आपण अधिक दुरुस्ती करून अजून पुढचं शील खूप चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला हा विषय आवडला असेल, चॅनलमधली संपूर्ण माहिती आवडत असेल तर चॅनल लाईक करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपला संकल्प आपल्याला माहितीच आहे की आपण सुरुवातीपासून आधी आपण धम्मपदाच्या काही गाथा घेतल्या होत्या, त्यांचं अठ्ठकथा, पाली व्याकरण आणि त्यांची माहिती घेतली आपण सुरू केली आहे. कारण प्रत्येक मराठी घरामध्ये मराठीमधून पाली भाषा जास्तीत जास्त घरामध्ये पोचावी हा संकल्प आहे. मधल्या काळामध्ये आपण थोडा ब्रेक घेतला, कारण आता हे वर्षावास चालू आहे. त्या वर्षावास चालू असल्यामुळे मला वाटलं की शिलांची माहिती देणं खूप गरजेचं होती, म्हणून आपण सध्या शिलांचा धम्मपद आपण नंतर घेणार आहोत, पण सध्या शिलांची माहिती घेतोय. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय.